दरवर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। याच पार्श्वभूमीवर भाविकांना कुठल्याही अडथळ्याशिवाय दर्शन घेता यावं यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून एक मोफत व एक देणगी अशा 2 दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात येते। दर्शन रांगेसाठी 200 रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात। मात्र काही दिवसांपूर्वी या दर्शन पासमध्ये काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। पुन्हा यासारखा काळाबाजार होऊ नये यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष यांच्याकडून कडक कारवाईचे आदेश त्र्यंबकेश्वर पोलिसांना देण्यात आले होते। याबाबत कारवाई सुरू असताना त्र्यंबकेश्वर परिसरात 5 जण बनावट ओळखपत्र तयार करून देणगी पासात काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या 5 संशयितांना ताब्यात घेतलं। दिलीप झोले, सुदाम बदादे, समाधान चौथे, शिवराज आहेर, मनोहर शेवरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता प्रति व्यक्ती 200 रुपये दराचं दर्शन पास गरजवंत भाविकांना तब्बल 700 ते 1000 रुपयांना विकत मोबाईल आणि ईमेलद्वारे तब्बल 1618 बनावट देणगी पास काढल्याचं निष्पन्न झालं। अंदाजे एकूण 5000 भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याची माहिती देखील समोर आली। या 5ही संशयितांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करतात। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित, पोलीस हवालदार जाधव यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।